अनेकांना वाटत होतं की रत्नागिरीमध्ये मेडिकल कॉलेज होणार नाही. तो देखील किस्सा आज आपल्याला सांगितला पाहिजे की मी जे मेडिकल कॉलेज 3.5 वर्षापूर्वी सरकारकडे मागितलं, तर मी तत्कालीन सरकारनं मला सांगितलं की आमच्याकडे पैसे नाहीत. तुला जर मेडिकल कॉलेज करायचं असेल तर प्रायव्हेट कोणतरी एक माणूस बघ, त्याच्याकडनं 250 कोटी रुपये जर मिळवलेस तर सरकार तुला 250 कोटी रुपये देईल. पण या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे की ज्यावेळी ते मुख्यमंत्री म्हणून आले त्या दिवशी सकाळी त्यांनी मला विचारलं की मला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 महत्वाची कामं करायची आहेत. मग ते रस्त्याचं सांग, अजून कसलंही सांग, मला 1000 कोटी रुपये रत्नागिरी जिल्ह्याला द्यायचे आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की मी त्यांना सांगितलं की मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना जे स्वप्न बघितलंय ते काय 2.5 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. पण राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही झालेला आहात. मी मंत्री होणार आहे की नाही मला माहित नाही. मी तुमच्यासोबत गुवाहाटीला आलेलो होतो. आता मंत्री करायचं की नाही तुमच्या हातात आहे. परंतु तुम्ही मला 2 विकासाची कामं विचारलीत, म्हणून 2 विकासाची कामं माझ्याकडे करा. एक आमचं रत्नागिरीकरांचं स्वप्न आहे ते म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आणि दुसरं मी टेक्निकल एज्युकेशन मंत्री असताना जी मंजुरी घेतली होती पण मला पैसे मिळाले नव्हते, ते रत्नागिरी अभियांत्रिकी कॉलेज, ही 2 कॉलेजेस मला द्या. ही 2 कॉलेज जर झाली तर माझ्या शेतकऱ्यातल्या काम करणाऱ्या मुलांना, शेतकऱ्यांच्या मुलांना भविष्यामध्ये पुण्या मुंबईला जावं लागणार नाही, ते इथंच शिकतील, अशी मागणी केली. आणि नानासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल, 8 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि 1 वर्षामध्ये आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये उभं करू शकलो.